नमस्कार, मी शब्दयोद्धा कोमल. मंडळी, आधी बाप तुरुंगात गेला, आता दोन्ही मुलांवर अटकेची टांगती तलवार लटकलीये. महादेव मुंडे प्रकरणामुळे अख्खं कराड कुटुंब तुरुंगात जातं की काय, असे प्रश्न विचारले जात आहेत. महादेव मुंडे प्रकरणात मनोज जरांगे पाटलांनी दिलेला इशारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासाला दिलेली गती आणि सुरेश धस आणि बाळा बांगर यांनी या प्रकरणात केलेले गंभीर आरोप यावरून कराड कुटुंबाच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसतंय. वाल्मिक कराड नंतर आता त्याची दोन्ही मुलं तुरुंगात जातील की काय, अशी परिस्थिती आहे. पण नेमकी यामागची कारण काय? फरार गोट्या गित्ते आणि वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांचा महादेव मुंडे हत्या प्रकरणाशी का संबंध जोडला जातोय? नेमकं यामागे काय कारण दडलंय? या प्रकरणात जरांगे पाटलांनी थेट बीड बंद करण्याचा इशारा का दिलाय बरं? याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका. परळीत 21 ऑक्टोबर 2023 ला पिग्मी एजंट महादेव मुंडे यांची निर्गुण हत्या झाली. महादेव मुंडेंची हत्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून त्याच्या मुलांनी आणि गोट्या गित्तेने केली, असा आरोप बाळा बांगर आणि सुरेश धस यांनी यापूर्वीही केलाय. या घटनेला तब्बल 21 महिने झाले तरीही पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला. अखेर त्यांनी न्यायासाठी विष प्राशन केलं तेव्हा कुठे या प्रकरणाकडे पुन्हा एकदा राज्याचं लक्ष वेधलं गेलं. यानंतर या प्रकरणात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटलांनी लक्ष घातलं. ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना आपल्या पतीच्या मारेकऱ्यांची नावे सांगितली, असंही बोललं जात आहे. इतकंच काय, तर मुंडे कुटुंबियांची भेट घेऊन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही भावनिक झाल्याची माहिती ज्ञानेश्वरी मुंडेंनी माध्यमांना दिली. हा झाला घटनाक्रम. पण या प्रकरणात वाल्मिक कराडचे दोन्ही मुलं कशी काय अडकू शकतात, तेही पाहूयात. मुंडे कुटुंबियांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या प्रकरणात SIT स्थापन करण्याच्या सूचना दिल्यात. पोलिसांनीही लागलीच तपासाची सूत्र फिरवली. महादेव मुंडे प्रकरणातला मुख्य संशयित आरोपी गोट्या गित्तेच्या शोधात तत्काळ 3 पथकं रवाना करण्यात आली. त्याचबरोबर पोलिसांनी चौकशीसाठी परळीतल्या 5 लोकांना बोलावून घेतलं. या 5 लोकांपैकी 2 लोक खुद्द वाल्मिक कराडची मुलं होती. श्री गणेश कराड आणि सुशील कराड यांचीही पोलिसांनी चौकशी केल्याचं वृत्त समोर आलं. आमदार सुरेश धस आणि बाळा बांगर यांनी कराडच्या मुलांवर जे जे आरोप केले होते त्याच आरोपांच्या संदर्भाने ही चौकशी केल्याचं बोललं जातंय. ते आरोप काय, तेही पाहूयात. महादेव मुंडेंची हत्या केल्यानंतर वाल्मिक कराडने धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून पोलिसांना फोन केला होता, असा दावा बाळा बांगर यांनी केला. इतकंच काय, तर महादेव मुंडेंची हत्या जमिनीच्या वादावरून झाली. वाल्मिक कराडचे अनेक प्लॉट भाऊराव कराडच्या नावावर आहेत. महादेव मुंडेंची जमीनही वाल्मिक कराडला भाऊराव कराडच्या नावावर करायची होती, असा दावा सुरेश धसांनी केला होता. त्यामुळेच महादेव मुंडेंची हत्या वाल्मिक कराडने केली. त्यात गोट्या गित्ते सहित वाल्मिक कराडच्या मुलांचा हात आहे, असा आरोप केला जातोय. या प्रकरणात आता मनोज जरांगे पाटलांनीही लक्ष घातलंय. आरोपींना तत्काळ अटक केली नाही तर अख्खा बीड जिल्हा बंद करण्यात येईल, असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. यावरून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जशी गती मिळाली तशीच गती महादेव मुंडे हत्या प्रकरणाला मिळू शकते, असंही बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कराडच्या दोन्ही मुलांना चौकशीसाठी बोलावून घेतल्याचं सांगितलं जातं. या सगळ्या आरोपांवर वाल्मिक कराडच्या मुलांचंही स्पष्टीकरण आलंय. सरकारने या प्रकरणात SIT चौकशी काय, तर CBI चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली. तर दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी थेट देश सोडण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय. यावरून आता वाल्मिक कराडच्या मुलांवरही अटकेची टांगती तलवार लटकली का, असा प्रश्न विचारला जातोय. वाल्मिक कराड समोरील अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीये. कराडला आधी दोषमुक्तीच्या अर्जावरून न्यायालयाने फटकारलं. यानंतर त्याला फोन पुरवणाऱ्या रफिक नावाच्या आरोपीची लातूरला रवानगी करण्यात आली आणि आता दोन्ही मुलांवर अटकेची टांगती तलवार लटकल्याचं दिसतंय. याबाबत तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.